हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ओव्हरलॅप वाला अनारकलीचा लॉंग इथे ड्रेस कट करणार आहोत। त्यासाठी मी साडी घेतली आहे, 5 मीटर अस्तर घेतलंय आणि आधी आपण अस्तरावरती कटिंग पाहणार आहोत। पण त्याही आधी आपल्याला इथे पेपर कटिंग बघायची, कारण ओव्हरलॅपचा आपला जो टॉपचा पार्ट आहे त्यात एक्स्ट्रा कापड जायला नको, म्हणून मी आधी कटिंग इथे पेपरावरती करणार आहे। तर चेस्ट वाईज आधी आपल्याला पेपराची डबल घडी घालून घ्यायची आहे। तर बघा, इथे न्यूजपेपर मी डबल फोल्ड ठेवलाय, बंद बाजू माझ्याकडून ठेवून घेतली आहे। जी आपल्याला उंची हवी आहे टॉपची, त्यानंतर खाली आपण अनारकलीचा घेरा इथे मॅच करणार आहोत। ते आपल्याला 14.5 इथे हवी, तर मी 15.5 1 इंच इथे एक्स्ट्रा घेतली। 15.5 वरती एक पॉइंट दिलाय। शोल्डर जेवढा आहे त्याचा आपल्याला इथे निमा पार्ट ठेवायचा आहे। तर आता इथे आपलं 16 इंचाचं शोल्डर आहे, तर 8 वरती आपण एक पॉइंट देऊया। 7.5 मुंड्याची उंची। यात आता आपल्याला सरळ लाईन ड्रॉ न करता याला आपल्याला अर्धा इंच तिरकं साथ घ्यायचं। या पद्धतीने अर्धा इंच आपण तिरकस इथे आत घेतलंय। त्यानंतर या पॉइंट पासून चेस्टचा चौथा पार्ट 36 इंचाचा चेस्ट घेर आहे, तर 9 वरती आधी एक पॉइंट द्यायचा आपल्याला आणि इथून पुढे 2 इंचाची मार्जिन। आता कमर आहे 32 इंचाचा, तर 8 याचा आपण चौथा पार्ट घेऊया आणि इथून पुढे 2 इंचाची मार्जिन। आता जो एक्स्ट्रा वाला पार्ट आहे तिथे आपण लाईन ड्रॉ करतो। त्यानंतर बघा, आता गोलाई जी पाठीमागची गोलाई असणार आहे ती आतल्या पॉइंट पासून 1.5 इंचावरची आणि पुढची जी असणार आहे ती आतल्या पॉइंट पासून 1 इंचावरती। तर दोघही साईडला आपण अर्धा इंच आत घेऊन या पद्धतीने गोलाई द्यायची आहे। तर बघा, आता या पॉइंटला गळ्याचा जो घेरा आहे तो घ्यायचा आपल्याला 3 इंचावरती। गळ्याचा घेरा 3 इंचावरती आणि जो आपला पाठीमागचा गळा आहे तो 2 इंच असणार आहे। 2.5 इंच आपण इथे या पॉइंटला घेऊया, हलकीशी गोलाई। आणि पुढचा जो गळा असणार आहे तो आपला या पॉइंट पासून असणार आहे 5.5 इंचावरती। ओव्हरलॅप आहे त्याच्यामुळे गळा हा आपला एक्स्ट्रा 1 इंच वाढतो जेव्हा आपण याला फोल्ड करतो, त्याच्यामुळे घेताना कमी घ्या। गळा हा आपला इथे मोठा होतो। या पद्धतीने आपण याला व्ही शेप मध्ये याला आपण ड्रॉ करायचं आहे। तर बघा, आता आपल्याला याला एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो आधी आपण इथे कट करून घेऊया। पाठीमागची जी कटिंग असणार आहे ती आपण डायरेक्टली कपड्यावर करणार आहे। फक्त फ्रंट पार्ट आपल्याला इथे कसा कटिंग करायचं हे बघायचं, त्याच्यामुळे मी फक्त आपण इथे जो आतला पार्ट आहे तोच फक्त आपण इथे कट करूया या पद्धतीने। तर हा आपला पुढचा पार्ट या पद्धतीने। आता बघा, आपण याला मोकळं करून घेतले। आता हा जो पॉइंट आहे या पॉइंटला इथे 4 इंचावरती इथे एक पॉइंट ड्रॉ करायचा आहे। इथे 4 इंचावरती एक पॉइंट ड्रॉ केला आहे। इथून पुढे 3 इंचावरती इथे 3 इंचावरती एक पॉइंट ड्रॉ करायचा आहे। आणि बघा, आता हा एक पॉइंट इथे सरळ लाईन ड्रॉ केल्यानंतर याला आकार कसा द्यायचा आहे, हा जो आपला गाळ याला आपल्याला या पद्धतीने इथे या पद्धतीने कट करायचा आहे। हा जो पार्ट असणार आहे आपला याला आपल्याला वेगळा अजून वाढवायचा आहे। आता रेडी पार्ट आपला हा आहे, कापडावर ठेवून आपल्याला हा कापड इथे कट करायचा आहे। या पद्धतीने कटिंग करायची इथून सरळ आणि याला हलकासा या पद्धतीने इथे याला आकार द्यायचा। हा एक पार्ट आपलावाला। आता हा एक पार्ट आपलावाला इथे रेडी आहे। आता बघा, आपल्याला हा जो पार्ट रेडी करायचा यासाठी आपण परत एकदा न्यूजपेपर घेऊया किंवा डायरेक्टली कपड्यावर कट केलं तरी चालेल, पण तुम्ही लावू शकता। त्याच्यामुळे आपण इथे पेपर कटिंग याच्या वेळी आपण इथे करूया। तर बघा, इथे आपण पेपर डबल फोल्ड ठेवलाय। आता एक पार्ट आपला इथे रेडी आहे। आता आपल्याला हा जो दुसरा पार्ट आहे तो कट करायचा आहे, पण त्याआधी आपल्याला करायचं काय, इथे मी न्यूजपेपर ठेवलाय। जसं आपण पाठीमागचा पार्ट ड्रॉ केला होता परत त्याला बघा मी बंद बाजूपासून गळ्यापासून याला फोल्ड केलंय आणि आहे तसं याला इथे ड्रॉ करून घ्यायचंय। पेपर इथे एक्स्ट्रा मोठा हवाय आहे, त्यात आपण इथे याला ऍडजस्ट करत मी फक्त मला एक आयडिया यावी की आपण निदान कापड जो आहे तो कसा गळ्याची कटिंग करायला आहे तेवढं फक्त आपण इथे लक्षात घ्यायचं।
तर या पॉइंटला बघा एक पार्ट आपला रेडी आहे आणि दुसरा पार्ट इथे आपण ओव्हरलॅपचा तो इथे आपण कट करतो. एक्स्ट्रावाला जो पार्ट आहे आपण याला कट करून घेऊया. मुंड्याचा पार्ट आणि गळ्याचा पार्ट. आता हा पार्ट आपला याला मी ओपन केलंय. एक पार्ट आपला हा इथे रेडी आहे. याचा आपल्याला दुसरा पार्ट रेडी करायचा. तर आता आपल्याला यात करायचं काय, हा जो आपला मुंड्याचा पार्ट आहे तर मुंड्याच्या पॉइंट पासून आपल्याला इथे 1 इंचावरती खाली या पॉइंटला इथे एक पॉइंट ड्रॉ करायचा आहे. आणि याला फक्त आपल्याला बघा या पद्धतीने हा जो आपला गळा आहे तो याला या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा. हा आपला वाया गेलेला कापड, म्हणजे जर आपण डायरेक्टली कापडावर कटिंग केली असती तर तो कापड आपला इथे वाया गेला असता. या पद्धतीने हे बघा हा आपला गळ्याचा पार्ट आहे. याला या पॉइंटला ठेवायचं आहे. इथे हा कापड पूर्णपणे ओव्हरलॅप होऊन याच्यावरती या पद्धतीने येईल. आणि जसं की मी तुम्हाला म्हटले गळा हा मोठा होतो तर या पद्धतीने ही ओपन आपली साईड राहते. गळा या पद्धतीने येतो. हा पेपर इथे छोटा झालाय. दोघे माप जी आपण घ्यायची ते एकसारखी घ्यायची या पद्धतीने. आता याची सेम कटिंग मी तुम्हाला अस्तरावरती करून दाखवते. तिथे बघा आपण पुढचा पार्ट या पद्धतीने ऍडजस्ट करत आपला जो आपण कापड कट केलं तो पेपर आपला कमी होता या पद्धतीने वाढवून घेतले. आपण याला दोघही पार्ट आपण या पद्धतीने कापडावरती ड्रॉ करून घेतले ऍडजस्ट करत. या पद्धतीने आपण कटिंग करू. या डायरेक्टली आपण कापडावर कटिंग करायची म्हटली तर कापड आपला इथे वाया जातं. त्याच्यामुळे आधी आपल्याला पेपर कटिंग करून या पद्धतीने कटिंग केल्यानंतर पेपर ठेवून आपण फक्त त्याला कट करायचं, म्हणजे एक्स्ट्रा कापड इथे आपला वाया जात नाही. तर हा आपला पुढचा पार्ट आपण इथे पूर्ण कट करून घेतोय. याला आता कटिंग केल्यानंतर कसं आपण ठेवायचं हे आपण पाहूया. शोल्डरचे पार्ट दोघंही आपण इथे या पद्धतीने सेम ठेवलंय, जेणेकरून कापड हा आपला एकसारखा होईल. तर बघा हा एक पार्ट आपला आला आणि हा दुसरा पार्ट या पद्धतीने. तर बघा हे आपण अस्तरावरती कटिंग केली आहे, त्याच्यामुळे या पद्धतीने याला ठेवायचंय आणि त्याला व्यवस्थित मॅच करायचं. फ्रंट पार्ट झाला पेपर कटिंगचा. बॅक पोर्शन आपला झालाय. आता आपण अस्तराचा मागचा पार्ट कट करूया आणि साडीवरती ठेवून मेन फॅब्रिक पण आपण कट करून घेऊया. ते या पॉइंटला बघा पुढचा आणि पाठीमागचा आपण मेन फॅब्रिक पण इथे कट करून घेतले. इथे आपण पिना लावून या पद्धतीने करायचं. तर आपल्याला सरळ स्टिच करायचं. हा भाग मी सरळ ठेवलाय आणि आतल्या साईडला असतं फोल्ड करून घ्यायचे दोघही पॉइंटला. हा आपला पुढचा भाग, हा आपला पाठीमागचा पार्ट. आता बघा हा टॉपचा पार्ट कट झालाय. आता आपल्याला ज्या काळ्या ड्रेसचे ते आपण कट करायचंय. तर आधी आपण मेन फॅब्रिक घेऊया साडीचा आणि त्याच्यावरती कळी कशी कट करायची हे आपण इथे पाहूया. तर इथे बघा आता आपण साडीचा पार्ट मी इथे सरळ ठेवून घेतलाय. आता उंची कशी घ्यायची आपल्याला या पॉइंटला बघा. तर इथे आपल्याला बघा 14 इंचाचा आपला टॉपचा पार्ट असणार आहे. तर इथे 14 वरती एक लाईन ड्रॉ करायची आहे, म्हणजे एवढाच वरचा कापड आहे तो आपण इथे कट करायची. आणि पूर्ण जी उंची हवी आहे ते आपल्याला इथे 52 इंच हवी आहे. तर मी 52 वरती एक पॉइंट ठेवलाय. आता हा जो उंचीचा पार्ट आहे इथून आपण सरळ लाईन ड्रॉ करूया आणि आपल्याला कळी टाकायची. तर सेंट्रल पॉइंटला 10 इंच पुढे घेत आपल्याला 5 इंचाचा वरती पार्ट टाकायचा आहे आणि खाली जो घेरा आहे तो दोघही पॉइंटला 10-10 इंचाचा म्हणजे 20 इंचाचा आपल्याला खाली घेरा हवा आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे 7 कळ्या कट करून घ्यायचे. 5-5 इंचाचा आपण इथे 7 कळ्या करतोय आणि 32 इंचाचा आपला कमर घेरी आहे. लुजिंग सोडत आपण याच्या 7 कळ्या इथे कट करणार आहोत. तर पहिली कळी मी तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवते. इथे बघा आपण एक कळी कट केली. याच पद्धतीने आपल्याला अजून 6 कळ्या कट करायच्या आणि खालचा घेरा आपण इथे रेडी करून घेऊया.